आणि या नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक ठरली ती सिंधुदुर्गातल्या मालवणमधली। त्याला कारण ठरलं आमदार निलेश राणे यांनी केलेलं स्टिंग ऑपरेशन। भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत निलेश राणे थेट त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी स्टिंग ऑपरेशनच केलंय। आणि दरम्यान नुकतंच काल रात्रीच पोलिसांनी एक गाडी पकडली ज्यामध्ये तब्बल 1.5 लाख रुपयांची कॅश असल्याचं समोर आलेलं होतं। आणि ही माहिती मिळताच निलेश राणे थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना एक गाडी दिसली ज्या गाडीला नंबर प्लेट नव्हती। आणि या दोन्ही घटनांवरून निलेश राणे यांनी पोलिसांना चांगलंच घेरलं। त्यामुळे मालवणमध्ये नेमकं काय काय घडलंय पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। मालवणमध्ये राडा पार्ट 2। मालवणमध्ये रात्रीचे खेळ चाले। मध्यरात्री 12 वाजता मालवणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। वेळ रात्री 12:30ची। ठिकाण मालवण पोलीस स्टेशन। पोलीस स्टेशनच्या दोन्ही बाजूला कार्यकर्ते उभे आणि त्यांच्यामधून निलेश राणे अस्वस्थपणे फेऱ्या मारतायत। मालवणमध्ये मध्यरात्री रंगलेला हा हाय व्होल्टेज ड्रामा। मालवणमध्ये पोलिसांच्या विशेष पथकानं मध्यरात्री नाकाबंदीच्या वेळी एक कार पकडली। भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांची ही गाडी होती। या गाडीत 1.5 लाखांची रोकड सापडली। निलेश राणेंना ही बातमी समजताच निलेश राणे मालवण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। 1.5 लाख सापडल्याप्रकरणी अजून कारवाई का केली नाही असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना फैलावर घेतला। या गाडीमध्ये पैसे पकडले गेले। नाकाबंदीमध्ये त्यांची एवढी मस्ती वाढली, नाकाबंदीमध्ये ही गाडी पकडली गेली। आणि मला वाटतं मी यायच्या किती वेळ अगोदर हे आले होते इकडे, जवळपास तासभर, मी यायच्या तासभर अगोदर ते इथे पोलिसांनी त्यांना बसून ठेवलं। कारवाई करायची कुठलीही प्रोसिजर सुरू केली नाही। आणि ही गाडी देवगडची आहे। आरोपी दोन्ही आतमध्ये बसलेले आहेत। ते त्यांना फक्त पैसे जमा करून सोडणार होते, त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नव्हती। आता आम्ही सगळे इकडे आल्यानंतर त्यांना आता कारवाई करावी लागणार। हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी, त्यांना सोडा, पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या। हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून मालवणमध्ये। मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही, मी यांना सोडणार नाही। हे निवडणूक मानत नाही, हे कुठलेही नियम कायदे मानत नाही। 10 वाजता प्रचार संपलाय, 12 वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे। त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या, इथे लोक आलेली आहेत। ते सगळे भारतीय जनता पक्षाचे आहेत। मालवण पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा तुफान राजकीय ड्रामा सुरू असतानाच तिथे आणखी एका कारची एंट्री झाली। या कारला नंबर प्लेटच नव्हती। या गाडीतनं काही जण उतरले। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे हे दोघे नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात आले। 1.5 लाखांच्या रोकडसह ज्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं होतं त्यांच्या सुटकेसाठी हे दोघे आल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। साहेब मला एक सांगा, त्यांनी उद्या कुठलाही नंबर प्लेट लावला, हा सिमिलर गाडी कुठेतरी फिरते, आम्हाला काय माहित ही ड्रग्सची गाडी आहे किंवा दारूची गाडी आहे। चेसिस नंबर वगैरे आपण पाहू। आता साहेब चेसिस नंबर बदलायला किती वेळ लागतो? त्याच्यावर काय तुम्ही कारवाई करणार आहे ते सांगा, यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते सांगा। आचारसंहिता चालू असताना, इलेक्शनची डेडलाईन संपली असताना हा देवगडचा माणूस इथे काय करतोय आमच्या हद्दीमध्ये? नाही सर, मी नाही, मला आज तुम्ही नका फोर्स करू, मी तुमच्या समोर हात जोडतो। मी आज नाही येऊ शकत। भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांशी कशा वाटाघाटी केल्या याचा एक व्हिडिओ सुद्धा निलेश राणेंनी दाखवला। या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती पोलिसांशी बोलताना दिसतायत। विश्वास तरी पाहिजे, आम्ही केजरीमध्ये जमा करतोय म्हणून त्याला घेऊन मला पहिलं बघायचं पोलीस काय कारवाई करते। हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत। जो पैसे, ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर, त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले। ते पोलिसांनी पकडले, स्पेशल स्क्वॉडनी।
आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण, तो केस दाबायला आला होता. आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा, आरोपींना सोडून द्या, काय ठेवलं आहे वगैरे वगैरे. तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की काय चाललंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात. या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करून घेतली आहे. मात्र पुढे काही झालं नाही. त्यानंतर निलेश राणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊनही या प्रकरणाची तक्रार केली आहे. या मुद्द्यावरनं आता विरोधक आक्रमक झालेत. तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सातत्याने जो कॅश सापडतोय, मग मंत्र्यांच्या घरात असू दे, मंत्र्यांच्या बॅगांमध्ये असू दे, किंवा गेल्या 2-3 दिवसात जो कॅश, आणि हे आरोप फक्त विपक्ष करत नाहीये, सत्तेमधले मित्र पक्ष आणि सत्तेतला पक्षही बोलतोय. हे खूप चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात मला वाटतं आज न उद्या महाराष्ट्रात, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ह्याच्यात जातीने लक्ष घालायचंय. मालवणमधल्या या पैशाच्या खेळावर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सगळेच एकमेकावर आरोप करतात. या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत. कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत. काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत. मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी रोकड सापडल्याचं स्टिंग ऑपरेशन निलेश राणेंनी केलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा थेट सामना रंगला होता. त्यानंतर आता पुन्हा मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पैशांचा खेळ सुरू झाला होता. मालवणातल्या या तुफान राजकीय राड्यानंतर आता मालवणवर झेंडा कोणाचा याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग.